नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती घेऊन आलेलो आहोत। या तीनही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत। यामधील पदे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच कनिष्ठ शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची आहेत। ही पदे 100% अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशा प्रकारचे आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची। बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था 100% अनुदानित माध्यमिक विभागात शिक्षण सेवकाचे रिक्त पदे भरणे आहेत। पहिल्या शाखेचे नाव आहे श्री साईनाथ विद्यालय येवली, तालुका जिल्हा गडचिरोली। या ठिकाणी रिक्त असलेले पदे, पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 9वी ते 10वी करिता। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA BEd, विषय आहे हिंदी, मराठी आणि भूगोल। याकरिता एकूण एक पद रिक्त आहे। नियुक्तीचा प्रवर्ग आहे खुला। वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। हे पद इयत्ता 9वी ते 10वी करिता असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BSc जीवशास्त्र BEd। याकरिता एकूण एक पद रिक्त आहे। नियुक्तीचा प्रवर्ग आहे खुला। वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे। टीप दिलेली आहे, अनुक्रमांक 1 करिता हिंदी व भूगोल असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य राहील। यांची दुसरी शाखा श्री साईनाथ विद्यालय मक्केपल्ली, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली। या ठिकाणी रिक्त असलेले पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 9वी ते 10वी करिता हे पद असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA BEd, विषय आहे मराठी किंवा सामाजिक शास्त्र। याकरिता एक पद रिक्त आहे। नियुक्तीचा प्रवर्ग आहे खुला। वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे। तर सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू होत नाही। तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रतींसह स्वखर्चाने मुलाखतीस खालील पत्त्यावर उपस्थित राहावे। मुलाखतीचे स्थळ आहे साईनाथ अध्यापक विद्यालय, मुरखडा, तालुका जिल्हा गडचिरोली। मुलाखत दिनांक 10 जून 2026 दुपारी 12 ते 3 पर्यंत। ही जाहिरात अध्यक्ष बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ गडचिरोली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 10 जून 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत। जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे। तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा
आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची. भाषिक अल्पसंख्याक संस्था श्री परमेश्वर विद्यावर्धक शिक्षण प्रसारक मंडळ वागदरी संचालित श्री एस शेळके हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे खालीलप्रमाणे शिक्षक पदे भरायची आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 8/6/2026 वार सोमवार रोजी मूळ कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता श्री एस शेळके हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता BSc किंवा MSc B.Ed. विषय A ग्रुप. याकरिता एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. अनुदानाचा प्रकार आहे 100% अनुदानित पद. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता BA किंवा MA B.Ed. विषय आहे इंग्रजी. याकरिता एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. अनुदानाचा प्रकार आहे 100% अनुदानित पद. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता HSC सायन्स किंवा BSc B.Ed. विषय आहे पूर्ण विषय. याकरिता एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित पद. यानंतर अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय. या ठिकाणी रिक्त असलेले पद, पदाचे नाव आहे शिक्षक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता MSc B.Ed. विषय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याकरिता एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. अनुदानाचा प्रकार आहे अंशतः अनुदानित पद. टीप दिलेली आहे. 1. शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट बंधनकारक राहील. 2. वरील पदांपैकी जी पदे इयत्ता 5वी ते 8वी या वर्गाकरिता भरली जाणार आहेत त्या पदासाठी TET उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. 3. क्राफ्ट आणि ICT पदविका प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही जाहिरात अध्यक्ष सचिव श्री परमेश्वर विद्यावर्धक शिक्षण प्रसारक मंडळ वागदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 8/6/2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तिसरी जाहिरात आहे कन्नड अल्पभाषिक संस्थेची. नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था या संस्थेच्या शाखेत खालील पदे भरायची आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed. किंवा MSc B.Ed. विषय असणार आहे विज्ञान व गणित. याकरिता एक पद रिक्त आहे. अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे सहशिक्षक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA B.Ed. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विषय आहे हिंदी. याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद अंशतः अनुदानित आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह सर्व साक्षांकित प्रमाणपत्रांसह बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नील आश्रमदेवी नगर, आकाशवाणी केंद्र रोड, MIDC सोलापूर येथे स्वखर्चाने मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 6 जून 2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण ही पदे
अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.